नमस्कार श्रोते हो, मी सहना वैद्य आणि तुम्ही ट्यून इन केला आहे 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी आपण जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा करतो आणि आज 7 फेब्रुवारी 2022 रोजी ही रथसप्तमी म्हणजेच जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे. तर त्या अनुषंगाने आपण आज सूर्यनमस्कार कसे घालायचे, त्यातल्या प्रत्येक आसनाचे फायदे आणि सूर्यनमस्कार केल्याने काय फायदे मिळतात हे एका श्लोकात आपण बघणार आहोत. श्लोक असा आहे, आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने आयुः प्रज्ञा बलम वीर्यम तेजस्तेषांच जायते. म्हणजे काय की सूर्याला रोज प्रतिदिन नमस्कार केल्याने म्हणजे रोजच्या रोज सूर्यनमस्कार घातल्याने हे खालील फायदे होतात. काय तर लॉंग लाईफ म्हणजे उदंड आयुष्य मिळतं, प्रज्ञा म्हणजे तेजस्वी बुद्धी मिळते, त्यानंतर बलम म्हणजे शारीरिक मानसिक आणि आत्मिक बलप्राप्ती होते, वीर्यम म्हणजे पराक्रम करण्याचं धैर्य पराक्रम करण्याची वीरता आपल्याला प्राप्त होते, त्यानंतर तेज म्हणजेच तेजस्विता ब्रिलियन्स ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रतिदिन सूर्यनमस्कार केल्याने प्राप्त होतात. आपल्या कालच्या योग आणि योगायोग या रविवारच्या कार्यक्रमात मी सूर्यनमस्काराचे सगळे फायदे सांगितलेले आहेत आणि सूर्याचे 12 नावे सुद्धा आपण पाहिली होती. आज आपण बघणार आहे सूर्यनमस्कारातले हे जे 12 आसनं आहेत त्या आसनांची पूर्ण माहिती, म्हणजे ते आसन कसं करायचं आणि त्या प्रत्येक आसनाचे काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत. तर श्रोते हो, सूर्यनमस्काराची पहिली स्थिती म्हणजे पहिलं आसन आहे प्रणाम आसन. इंग्लिशमध्ये ह्याला प्रेयर पोज असं म्हणतात. आपल्याला काय करायचे, आपली जी योगा मॅट आहे त्याच्या पुढे म्हणजे पुढच्या भागात उभं राहायचं, पाय जवळ घ्यायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचं म्हणजे आपलं पोश्चर जे आहे ते ताठ ठेवायचं आहे. शरीराचं वजन दोन्ही पायांवर सारखं पडेल असं उभं राहायचं आहे. छाती पुढे काढायची आहे, खांदे रिलॅक्स करायचे आहेत आणि दोन्ही हाताने नमस्कार करायचे आणि हे दोन्ही हात नमस्कार स्थितीत आपल्या छातीच्या मध्यभागी ठेवायचे आणि कोपरे आडव्या रेषेत सरळ. हे झालं प्रणामासन. फायदा काय तर आपली जी मज्जासंस्था आहे सगळी नर्वस सिस्टीम ती रिलॅक्स होणार आहे, शरीराचा बॅलन्स साधायला मदत होणार आहे आणि एकंदरीत स्ट्रेस आणि अँक्झायटी म्हणजे ताणतणाव आणि अस्वस्थतेचं फिलिंग जे येतं आपल्याला ते कमी होणार आहे. त्यानंतर श्रोते हो, सूर्यनमस्काराची दुसरी स्थिती म्हणजे दुसरं आसन हस्त उत्तानासन. याला इंग्लिशमध्ये रेज्ड आर्म पोज असं म्हणतात. आपल्याला करायचं काय आहे, आपण प्रणामासनात उभे होतो तर आपल्याला श्वास घेत घेत हात प्रणाम स्थितीतून वरती घ्यायचे आणि हळूहळू आपल्याला शरीर वरच्या बाजूला ताणत मागे जायचंय आणि मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत, ओटीपोटाचे आपले स्नायू मजबूत होतात, तिथली चरबी अर्थातच ओटीपोटावरची कमी होते, नाहीतरी पोट घालवणं अवघड आहे की नाही, तर ते ह्याच्याने कमी होणार आहे. त्यानंतर अस्थमासारख्या व्याधीमध्ये ह्याचा खूप फायदा होतो, कारण आपल्या फुफ्फुसांची श्वसनाची जी एक कार्यक्षमता आहे ती ह्याच्याने वाढते. कंबरदुखीचा त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल तर त्यामध्ये हे विशेष फायदेशीर आहे आणि ह्याच्याने थकवा सुद्धा कमी होतो आणि पचनसंस्थेसाठी सुद्धा हे आसन उत्तम आहे. आता श्रोते हो, जे तिसरं आसन आहे हस्तपादासन. ह्याला इंग्लिशमध्ये स्टँडिंग फॉरवर्ड पोज असं सुद्धा म्हणतात. आपल्याला आता काय करायचंय, हस्त उत्तानासनात म्हणजे आधीच्या पोजमध्ये आपण पाठीमागे होतो तर हळूहळू आपल्याला श्वास सोडत कमरेपासून पाठीचा कणा सरळ ठेवून पुढे वाकायचंय म्हणजे आपल्या पायाकडे जायचं आहे. पूर्ण श्वास सोडून झाल्यावर जेव्हा आपले हात पूर्ण खाली जातील तेव्हा आपले तळ हात जमिनीवर पायाच्या बाजूला ठेवायचे फ्लॅट. कुठल्याही योगासनाच्या स्थितीत जाताना जो आपल्याला स्ट्रेच मिळतो शरीराला आणि त्या पोजमध्ये गेल्यानंतरचा जो स्ट्रेच आहे तो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर ह्या स्थितीला म्हणतो आपण हस्तपादासन. ह्याचे फायदे काय आहेत, जे हॅमस्ट्रिंग्स म्हणतात म्हणजे गुडघ्याच्या मागचे जे स्नायू आहेत ते ह्याच्याने मजबूत होतात. आपले पायाचे एकंदरीतच सगळे स्नायू म्हणजे पिंढऱ्या वगैरे ह्याच्याने मजबूत होतात. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल आपल्यापैकी कुणाला तर त्याच्यात विशेष फायदा होतो ह्याच्याने. हाडांची दुर्बलता म्हणजे ओस्टिओपोरोसिस ज्याला म्हणतात ती कमी होते. डोकेदुखीचा त्रास असेल, नित्यनियमित डोकं दुखत असेल तर त्याच्यामध्ये ह्याचा विशेष फायदा होतो. आणि हो,
अँझायटी म्हणजेच अस्वस्थता आणि ताणतणाव ह्याच्यामध्ये सुद्धा ही पोझिशन महत्त्वाची आहे. आता श्रोते हो, सूर्यनमस्काराची चौथी स्थिती म्हणजे चौथा आसन बघूया. त्याचं नाव आहे अश्वसंचलनासन, म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला लंज पोज असं म्हणतात. आपल्याला आता काय करायचंय, आपण तळहात जमिनीवर ठेवलेले आहेत हस्तपादासनामध्ये. तर आता आपल्याला काय करायचंय, श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त पाठीमागे घ्यायचाय. आपला डावा पाय आहे तिथेच राहील दुमडलेला, आपले हात होते तिथेच पायाच्या बाजूला, आणि फक्त आपला जो उजवा पाय आहे तो मात्र आपण पाठीमागे घेतलेला आहे. छाती थोडीशी वरती करून, मान वरती करून पाहायचंय. हे झालं अश्वसंचलनासन. ह्याचा फायदा काय आहे, तर मणका मजबूत आणि लवचिक करण्यासाठी ह्याचा विशेष फायदा होतो. पचन संस्थेशी निगडीत रोगामध्ये सुद्धा ह्याचे फायदे मिळतात. श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते, म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. आणि जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये विशेष फायदा होतो. आता श्रोते हो, सूर्यनमस्कारामधील 5वी स्थिती चतुरंग दंडासन, इंग्लिशमध्ये त्याला प्लँक पोज असं सुद्धा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, आपण आता अश्वसंचलनासनात होतो. तर आपल्याला आता काय करायचंय की हळूहळू श्वास घेत डावा पाय सुद्धा पाठीमागे घ्यायचंय. शरीर थोडंसं खाली सरकवायचंय जेणेकरून आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत येईल. आता हे प्लँक पोज इतकी फेमस आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये, की हे प्लँकचे कॉम्पिटिशन्स होतात, कोण किती वेळ ही स्थिती धरून ठेवू शकतं. बघा, आपल्याच आसनांमधून एक एक आसन उचलून त्याच्यावरती ते लोक इतकं काम करतात. तर हे जे प्लँक पोज आहे चतुरंग दंडासन, ह्याचे काय फायदे आहेत. प्रथमतः ह्याच्याने मन शांत होतं. हाताचे, पायाचे, छातीचे, पोटाचे स्नायू बळकट होतात, लवचिक होतात, आणि आपला मणका सुद्धा लवचिक आणि मजबूत होतो. आणि बॉडी बॅलन्स साधण्यासाठी आणि चित्त एकाग्र करण्यासाठी अतिशय जास्त ह्या पोजचा फायदा होतो. आता श्रोते हो, सूर्यनमस्कारातली 6वी स्थिती ज्याचं नाव आहे अष्टांग नमस्कार, याला इंग्लिशमध्ये 8 लिम्ब्ड पोज असं म्हणतात. ते का म्हणतात हे आपण पुढे बघू. तर आता आपण चतुरंग दंडासनात होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हळुवारपणे गुडघे जमिनीवर आणायचे श्वास सोडत सोडत, आणि आपलं नितंब म्हणजे आपले हे जे बटक्स आहेत ते उचलून घ्यायचे. असं करत असताना शरीर थोडं पुढे सरकवायचे आणि हनुवटी जमिनीवर ठेवायची. म्हणजे थोडक्यात काय, 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, छाती, हनुवटी हे 8 भाग जमिनीवर टेकलेत. पार्श्वभाग आणि पोट टेकलेलं नाहीये जमिनीवर, पोट उचललंय, त्यामुळे पार्श्वभाग जमिनीपासून वर आहे. ह्याला म्हणायचं अष्टांग नमस्कारची पोज. आता ह्याचे फायदे काय आहेत, शरीराची लवचिकता वाढतेच, पाठीचा कणा आणि मणक्याचे सगळे आपले आजूबाजूचे स्नायू ह्याच्याने घट्ट पण लवचिक होतात. त्यानंतर ताणतणाव कमी होतं आणि एकाग्र चित्त होण्यासाठी सुद्धा खूप ह्याच्याने मदत होते. आता श्रोते हो, सूर्यनमस्काराची 7वी स्थिती म्हणजे 7वं आसन, त्याचं नाव आहे भुजंगासन. याला इंग्लिशमध्ये कोब्रा पोज म्हणतात. अगदी बरोबर, अगदी तुमच्या मनात आलं तेच, नागाचा फणा काढल्यासारखी स्थिती. तर काय करायचं आहे, आपण आता अष्टांग नमस्कार पोज मध्ये होतो. आता आपल्याला श्वास घेत घेत थोडंसं शरीर पुढे सरकवत छाती वरती काढायची आहे, उचलायची आहे. पण कितपत, बेंबीपर्यंतच शरीर उचलायचं आहे. हात आपले कोपरातून दुमडलेले असले तरी चालतील, पण खांदे मात्र कानापासून दूर ठेवायचे. खांदे कानाला नेऊन लावायचे नाहीत, चुकीच्या पद्धतीने स्ट्रेच पडतो. हे झालं भुजंगासन. तर ह्याचे फायदे काय, तर आपली पाठ, मान, मणका ह्याला उत्तम स्ट्रेच मिळतो, आपला मूड सुधारतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी फुफ्फुस आहेत ती ह्याच्याने स्ट्रॉंग होतात, आणि आपल्या श्वसन संस्थेची कार्यक्षमता ह्याच्याने उत्तम वाढते. आता श्रोते हो, सूर्यनमस्कारातली पुढची स्थिती म्हणजेच 8वी स्थिती, त्याचं नाव आहे अधोमुख श्वानासन. ह्याला इंग्लिशमध्ये डाऊनवर्ड फेसिंग डॉग असं म्हणतात. आपण इतक्या वेळ भुजंगासनात होतो, म्हणजे आपण छातीवर उचलून घेतली होती. आता आपल्याला काय करायचंय, आपलं ह्या स्थितीमधून माकड हाड आणि नितंब म्हणजे बटक्स वरती उचलायचे, छाती खाली दाबायचे आणि हा भाग वरती उचलायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला इंग्लिशमधलं व्ही अल्फाबेट माहिती आहे, व्ही अक्षर, तर आपल्या शरीराचा उलटा व्ही होणार आहे. शक्यतोवर प्रयत्न करायचा आहे की जेव्हा आपण पाय हे आपले ह्या पोजमध्ये आहेत तर पायाच्या टाचा सुद्धा जमिनीला लागतील. आता श्रोते हो, ह्याचे फायदे काय आहेत, तर आपल्या सगळ्या नस नाड्या ह्याच्यामध्ये रिलॅक्स होतात, रक्ताभिसरण सुधारणार आहे,
ताणतणाव कमी होणार आहे आणि विशेषतः स्त्रियांना ह्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मासिक पाळीचं दुखणं जे आहे, मासिक पाळीचा जो त्रास आहे, इरेग्युलॅरिटी जी आहे ती ह्याच्याने कमी होणार आहे. आता श्रोते हो, सूर्यनमस्काराची 9वी स्थिती म्हणजे 9वं आसन आहे पुन्हा एकदा अश्वसंचलनासन, जी आपली 4थी स्थिती होती तीच. फक्त फरक इतकाच आहे की सूर्यनमस्कार सुरू केल्यानंतर जे अश्वसंचलनासनात आपण उजवा पाय जास्तीत जास्त मागे घेतला होता, तर आता 9व्या स्थितीत पुन्हा जेव्हा या पोजमध्ये आपण येतोय तेव्हा उजव्या पायाने पुढे यायचं आणि डावा पाय मागे राहील. ही झाली 8वी स्थिती. फायदे तेच आहेत. त्यानंतर 10वी स्थिती आहे हस्तपादासन, सेम टू सेम जी 3री स्थिती होती. आता आपण रिव्हर्स उठतोय ना, त्यामुळे हे रिपीट होत. त्यानंतर 11वी स्थिती आहे हस्त उत्तानासन, पुन्हा जी आपली 2री स्थिती होती ती. आणि शेवट आहे सूर्यनमस्काराचा प्रणामासनाने, म्हणजे जी आपली पहिली स्थिती होती ती. आपण सगळ्याचे फायदे पाहिलेत. तर श्रोते हो, कालच्या योग आणि योगायोग कार्यक्रमात आपण सूर्यनमस्काराचे सर्व फायदे पाहिलेत. आज मी एका श्लोकातून तुम्हाला सर्व फायदे सांगितले आहेत आणि प्रत्येक आसनात आपण कसं करायचं आहे ते आसन आणि त्याचे वेगळे वेगळे फायदे आपण बघितलेले आहेत. तर ह्या रथसप्तमीला सूर्यनमस्कार दिना दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की हा उत्तम शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा ह्या सगळ्यासाठी असणारं बल देणारं हे जे आसन आहे, ती सूर्य देवता जी आपलं पालन पोषण करते, आपल्याला ऊर्जा देते, जिच्यामुळे आपलं पृथ्वीवरचं संपूर्ण सर्व पशु पक्षी सर्व जीवजंतूचं आयुष्य सुरू आहे, त्या सूर्याला आपण रोज नमस्कार करूया. या सूर्यनमस्कारातून आपल्याला तर फायदे मिळतातच आहेत, शारीरिक, मानसिक, पण आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत. काल म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या आयुष्यात भरभराट वाढते. तर सर्वार्थाने संपूर्ण असलेला हा व्यायाम, सर्व बाजूनी आपल्याला फायदे देणारा व्यायाम आपण नक्की करूया. रोज 13 सूर्यनमस्कार घालून, पहिले 12 सूर्यनमस्कार 12 नावं घालून आपण करायचे, जे 12 नावं सूर्याची आहेत ती काल आपण पाहिलेली आहेत. आणि शेवटचा सूर्यनमस्कार घालताना जो पहिला श्लोक आज आपण पाहिला, आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने आयुः प्रज्ञा बलम वीर्यम तेजस तेषांच जायते, हा मंत्र म्हणून शेवटचा 13वा सूर्यनमस्कार आपल्याला घालायचा आहे. तर पुन्हा एकदा अशाच एखाद्या छान विषय घेऊन आपण भेटूयात. तोपर्यंत सूर्यनमस्कार करत राहा, योग प्राणायाम करत राहा आणि आपलं आयुष्य हेल्दी, हॅप्पी म्हणजे स्वस्थ आणि आनंदी करत राहा. ऐकत रहा ग्रीन FM 90.4 वरती. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. धन्यवाद.